पुण्यात एका गुन्हेगाराची भर रस्त्यात गाडीच्या बोनेटवर बसून धिंड काढली जाते। त्यांना गुडघ्यावर चालवून मारहाण केली जाते। पण पोलिसांचा हाच सिंगम स्टाईल पॅटर्न आता थेट पोलिसांवरच उलटलाय। राज्य मानवाधिकार आयोगानं थेट पोलीस आयुक्तांनाच गोत्यात आणलंय आणि या कारवाईला थेट शब्द वापरलाय जंगलराज। नेमकं काय घडलंय पुण्यामध्ये सांगते त्याआधी पब्लिक कट्टाला फॉलो करायला विसरू नका। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। ही सगळी सुरुवात झाली आहे जुलै महिन्यात। पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या झाली होती। या हत्येनं संपूर्ण पुणे शहर हादरलं। तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासात 4 संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या। पण खरं नाट्य घडतं ते या अटक आणि कारवाई नंतर। आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना थेट गाडीच्या बोनेटवर बसवून दोरीने बांधून भर रस्त्यात त्यांची जाहीर धिंड काढली। एवढंच नाही तर आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर चालवत मारहाण केल्याचाही आरोप झाला। याच दरम्यान एक धक्कादायक आणि अनपेक्षित प्रकार घडला। जेव्हा पोलीस या आरोपींना घेऊन चालले होते तेव्हा मृत तरुणाची आई संतापाच्या भरात पुढे आली आणि तिने आरोपींवर झेप घेत थेट चपलेनं मारहाण करण्यास सुरुवात केली। तिथेच एकच गोंधळ उडाला। या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले। काहींनी सिंगम पोलिसांचे कौतुक केलं तर काहींनी कायद्याचा फज्जा उडाल्याची टीका केली। कायद्यानुसार आरोपी दोषी सिद्ध होईपर्यंत त्याच्यावर अत्याचार करणं किंवा कायदा हातात घेणं बेकायदेशीर आहे आणि नेमका हाच धागा पकडलाय राज्य मानवाधिकार आयोगानं। व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत मानवाधिकार आयोगानं पुणे पोलिसांच्या या कारवाईला सडकून टीका केली। आयोगाने याला स्पष्ट शब्दात जंगलराज असं म्हटलंय। या प्रकरणी मानवाधिकार आयोगानं राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, झोन 2 चे डीसीपी आणि भारती विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना थेट कारणे दाखवा नोटीस बजावली। मानवाधिकार आयोगानं पुणे पोलिसांना या संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल 20 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे कडक निर्देश दिले। एकीकडे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई योग्य होती का असा एक वर्ग मानतो, तर दुसरीकडे पोलिसच जर कायदा हातात घेणार असतील तर न्याय व्यवस्थेचं काय असा सवाल मानवाधिकार कार्यकर्ते विचारत आहेत। गुन्हेगारांची अशी धिंड जाहीर काढून समाजात धाक निर्माण करणं योग्य आहे का, की पोलिसांनी सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करायला हवे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।